नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। तर आज आपल्या किचन मध्ये उन्हाळी वाळवणातील आज आपण चौथा प्रकार बघणार आहोत। आजी पणजीच्या पद्धतीने पारंपरिक पद्धत वापरून स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने बाजरीची खारवडी कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पटकन ही बाजरीची खारवडी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ते बघूया। या ठिकाणी मी 4 किलो बाजरी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे। भाकरीची जी टोपली असते त्या टोपलीमध्ये एक सुती कापड ठेवलेला आहे आणि त्या टोपलीखाली एक मोठं भांडं ठेवलेलं आहे, जेणेकरून यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे त्या पातेल्यामध्ये निथळलं जातं। तर आता ही बाजरी स्वच्छ धुवून झाल्यानंतर यातलं पाणी पूर्ण निथळल्यानंतर एका दुसऱ्या सुती कापडावरती आपल्याला ही बाजरी काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण ही बाजरी या सुती कापडावरती काढून घेऊया। एक 10 मिनिटं आपल्याला ही थोडीशी पसरवून घ्यायची आहे, फक्त 10 मिनिटं, जास्त वेळ नाही। 5 ते 10 मिनिटं ही आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही बाजरी या सुती कापडामध्ये गच्च बांधून ठेवायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला याचे गाठोडं करून बांधून ठेवायचं आहे आणि याच्या खाली मी एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे। जर काही त्यामध्ये थोडंफार पाणी असेल तर त्या पातेल्यामध्ये ते निथळलं जातं। तर या ठिकाणी आपल्याला ही बाजरी फक्त 3 ते 4 तास बांधून ठेवायची आहे, जास्त वेळ बांधायची नाही। आणि ही आज मी तुम्हाला खारवडी बनवण्याची जी पद्धत आहे ती पारंपरिक पद्धत दाखवत आहे। खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही खारवडी बनवली जाते। बाजरीचे सांडगे सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता। एक 4 तासानंतर ही बाजरी थोडीशी सुकली जाते, त्यामुळे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये जे 2 नंबरचं भांडं असतं मीडियम आकाराचं त्यामध्ये पल्स मोडवरती आपल्याला ही बाजरी वाटून घ्यायची आहे। इथे बाजरी वाटलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे। तर अशा पद्धतीने ही बाजरी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची आहे। खूप बारीक नाही आणि खूप जाडसर नाही, पण ही बाजरी वाटल्यानंतर एक प्रोसेस केलेली आहे, ती म्हणजे पाखडण्याची। ज्या पद्धतीने आपण सुपाने धान्य पाखडतो अगदी तशा पद्धतीने ही बाजरी मिक्सरमध्ये आपण पल्स मोडवरती एक 3 ते 4 सेकंद फिरवल्यानंतर ती आपल्याला सुपामध्ये पाखडून घ्यायची आहे। त्यामुळे यावरची जी साल आहे ती अलगद बाजूला होते आणि त्यामुळे यापासून आपण बनवलेली खारवडी सुद्धा खूप जास्त काळपट रंगाची होत नाही। तर हे पीठ सुद्धा हाताला अगदी थंड लागत आहे, कारण आपल्याला बाजरी इथे खूप जास्त सुकवायची नाही। 3 ते 4 तास ती छान अशी बांधून ठेवल्यानंतर आपल्याला पल्स मोडवरती हे मिक्सरला जाड भरड वाटून घ्यायचं आहे आणि नंतर ती सुपामध्ये पाखडून घ्यायची आहे। तर त्यामध्ये या बाजरीच्या वरची जी साल आहे ती वेगळी होते। आता हे वाटलेली जाड भरड बाजरी आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायची आहे आणि त्याच भांड्याने 1.5 पट आपल्याला या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे। तर इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि जितकं वाटलेलं बाजरीचं पीठ आहे त्याच्या 1.5 पट इथे मी हे पाणी घेतलेलं आहे। कारण पाणी जर कमी पडलं तर हे पीठ व्यवस्थित शिजलं जाणार नाही, त्यामुळे इथे आपल्याला ही पद्धत वापरायची आहे। पाणी व्यवस्थित झालं की ती बाजरी व्यवस्थित शिजली जाते। हे पीठ शिजून अगदी छान फुगलं जातं, दुप्पट होतं, त्यामुळे पाण्याचं प्रमाण आपल्याला परफेक्ट ठेवायचं आहे। तर या ठिकाणी पाणी अगदी हलकं कोमट झालेलं आहे। आता यामधलं आपण 1 ग्लास पाणी काढून घेऊया। अगदी पारंपरिक पद्धत आहे। माझी आजी आई अशाच पद्धतीने यापासून खारवडी बनवतात आणि याच पद्धतीने बनवतात। तीच पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर आता आपण हे ग्लास पाणी बाजूला काढलेलं आहे। तर ते पाणी आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताने या पिठावरती शिंपडून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला ओलवून घ्यायचं आहे। खूप जास्त ओलवायचं नाही, याची मी तुम्हाला परफेक्ट अशी पद्धतसुद्धा दाखवते। तर सुरुवातीला आपण यामध्ये अर्धा ग्लासपेक्षा जास्त पाणी घातलेलं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हातावरती हे आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। सर्व पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने हे एकसारखं करून घ्यायचं आहे, खूप जास्त आपल्याला हे चोळून घ्यायचं नाही। हे पीठ चोळून घेण्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण हे पीठ गरम पाण्यामध्ये ओततो त्यावेळेस त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत, म्हणून आपण हे एकसारखं करून घेत आहोत।
तर अशा पद्धतीने आपण हे चोळून घेतल्यानंतर मला परत हे थोडंसं कोरडं वाटत आहे, त्यामुळे 1 ग्लासमधलं थोडंसं पाणी उरलेलं आहे ते सुद्धा यामध्ये मी घालून घेणार आहे। आणि हे पीठ किती प्रमाणात आपल्याला ओलवून घ्यायचं आहे ते सुद्धा इथे मी तुम्हाला दाखवणार आहे, की ज्यामुळे तुम्ही कितीही प्रमाण घेतलं असेल बाजरीचं तर त्यावरनं त्यामध्ये पाणी किती घालून ते ओलवून घ्यायचं याचा अंदाजा तुम्हाला नक्कीच येईल। तर राहिलेलं पाणीसुद्धा अशा पद्धतीने आपल्याला यावरती शिंपडून घ्यायचं आहे। आता परत आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पाणी घातल्यामुळे यामध्ये अशा प्रकारे पिठाच्या गाठी तयार होतात, तर त्या आपल्या हातावरती मोडून काढायच्या आहेत। हे पीठ एकसारखं झाल्यानंतर आपल्याला हातामध्ये थोडंसं पीठ घेऊन त्याचा हातामध्ये जर गोळा तयार होत असेल, ते व्यवस्थित बांधलं जात असेल तर परफेक्ट हे पीठ असं ओलवलं गेलेलं आहे। खूप जास्त ओलसर करायचं नाही। पीठ ओलवून झालं, आता आपण गॅसवर ठेवलेलं पाणी त्याला उकळी आल्यानंतर जिरं आणि लसणाची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये लसणाचं आणि जिऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। या ठिकाणी मी 5 चमचे जिरं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल आवडत नाही घातली तरी चालेल। आता यानंतर यामध्ये आपण लाल तिखट घालून घेऊया। तुम्हाला जर यामध्ये लाल तिखट घालायचं नसेल, नाही घातलं तरी चालेल। तर आता आपण यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालून घेऊया। तुम्हाला कितपत हे तिखट हवं आहे तितकं यामध्ये तुम्हाला लाल तिखट घालायचं आहे। तुम्हाला जर तिखट हवं नसेल तर तुम्ही तिखट न घालता फक्त जिरं आणि लसणाची पेस्ट सुद्धा घालू शकता, त्यामुळे ही खारवडी चवीला खूप जबरदस्त लागते। आता यामध्ये आपण 1 मोठी वाटी तीळ घालून घेऊया। खारवडीमध्ये जर तीळ असतील तर ते खारवडी खायला खूप छान लागते आणि माझ्या घरामध्ये प्रत्येक वर्षी ही बाजरीपासून बनवलेली खारवडी प्रत्येकाला खूप खूप आवडते। पण ही खारवडी तळून खाण्यापेक्षा ती कच्ची खायलाच खूप छान लागते, पण त्यासोबत जर तुम्ही शेंगदाणे खात असाल तर ती आणखीनच छान लागते। तीळ घातल्यानंतर लाटण्याने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, कारण जिरा आणि लसणाची पेस्ट ही तळाला बसली जाऊ शकते, त्यामुळे आपल्याला हे एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यानंतर टेस्ट करून बघायचं आहे, ते थोडंसं कमी असेल तर आपल्याला ती खारवडी वाळल्यानंतर परफेक्ट असं मीठ लागतं। या ठिकाणी पाण्याला जर तुम्ही बरोबर मीठ लागलं तर वाळल्यानंतर ती खारवडी खूप खारट लागते, त्यामुळे यामध्ये मीठ टाकल्यानंतर एकदा टेस्ट करून बघायचं आहे। थोडंसं मीठ कमी लागलं पाहिजे तर ते परफेक्ट असं मिठाचं प्रमाण होतं। आता हे व्यवस्थित ढवळून झालेलं आहे। आता यामध्ये आपण जे बाजरी ओलवलेली आहे ती घालून घ्यायची आहे, पण पाण्याला अगदी व्यवस्थित उकळी आलेली असावी। पाणी अजिबात थंड नसावं किंवा कोमटसुद्धा नसावं। पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे। आता हाय फ्लेमवरती या ठिकाणी पाण्याला अगदी हलकी उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम आता मी मीडियम केलेली आहे। तर या ठिकाणी आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका हाताने आपल्याला लाटण्याने फिरवायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे बाजरीचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे। पीठ ओलवताना आपण ते हातावर छान चोळून एकसारखं करून घेतल्यामुळे या ठिकाणी हे पीठ अशा पद्धतीने आपण या पाण्यामध्ये ओतत असताना त्याच्या गुठळ्या अजिबात होत नाहीत। मीडियम फ्लेमवरती आपण अशा पद्धतीने हे व्यवस्थित ढवळत राहायचं आहे। हात बंद न करता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे पीठ तुम्हाला थोडंसं घट्टसर वाटेल, पण अजिबात घट्ट होत नाही। आपल्याला नंतर हे अगदी मंद आचेवर छान शिजवून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस आम्ही रात्री 12 वाजता करत आहोत, कारण ज्या वेळेस आपण यापासून खारवडी घालतो जर पीठ गरम असेल तर ते आपल्याला घालता येत नाही। या ठिकाणी पीठ घालत असताना आपल्याला अजिबात घाई करायची नाही। एकदाच खूप सारं पीठ घालायचं नाही। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी थोडं थोडं करत पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। माझी आई सोबत असल्यामुळे या सर्व गोष्टी मला शक्य झालेल्या आहेत, कारण लहान मुलं असतील तर असे वाळवणाचे पदार्थ करत असताना एकटीने हे करणं शक्य होत नाही, त्यामुळे माझी आई आणि मी आम्ही दोघी मिळून या ठिकाणी ही खारवडी बनवत आहोत आणि दोघी असल्यामुळे हे जास्त प्रमाणात मी बनवलेलं आहे। पण तुम्ही एकट्याने जर बनवत असाल तर सुरुवातीला फक्त 1 किलोपासूनच तुम्ही खारवडी बनवू शकता। आता हे व्यवस्थित एकजीव झालेला आहे। यामध्ये कुठेही तुम्हाला गुठळ्या अजिबात दिसून येत नाहीत आणि या पिठाचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता।
आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जर तुम्हाला हे पीठ खूप जास्त कोरडं वाटत आहे किंवा जास्त घट्टसर झालं असं वाटत असेल तर यामध्ये उकळलेलं कडकडीत असं पाणी घालायचं आहे। तेही अंदाजा घेत घेत फक्त 1 ग्लास सुरुवातीला तुम्ही पाणी घालू शकता। त्यानंतर जर ते परफेक्ट असेल तर नंतर घालायची गरज नाही। आता यावरती झाकण ठेवून आपण 15 मिनिटं मीडियम फ्लेमवरती ठेवूया आणि त्यानंतर 30 ते 40 मिनिटं आपण लो फ्लेमवरती हे छान शिजवून घेऊया। रात्री पीठ शिजवून ठेवण्याचा फायदा सांगते। ही प्रोसेस करायला आपल्याला जास्त वेळ लागतो आणि ही सर्व प्रोसेस आपण सकाळी लवकर उठून करू शकत नाहीत आणि रात्री हे पीठ शिजवल्यामुळे रात्रभर हे छान एकतर शिजलेलं असतं आणि आपण गॅस बंद करून झाकून तसंच ठेवतो, त्यामुळे ते पीठ छान फुगलं जातं, त्यातली बाजरी ही छान फुलली जाते आणि रात्री शिजवल्यामुळे हे थोडंसं कोमटसुद्धा होतं, त्यामुळे सकाळी घालत असताना हाताला हे गरमसुद्धा लागणार नाही। तर सुरुवातीची 15 मिनिटं मी मीडियम फ्लेमवरती हे शिजवलेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम लो करून घेऊया आणि एक 30 ते 35 मिनिटं जर गरज वाटली तर परत एक 5 मिनिटं आपण त्यावरती हे लो फ्लेमवरती शिजवून घेऊया। म्हणजे आपल्याला टोटली या ठिकाणी 40 ते 45 मिनिटं हे शिजण्यासाठी लागतात। जास्त क्वांटिटी आहे त्यामुळे जास्त वेळ लागतो, कमी असेल तर कमी वेळ लागू शकतो। लो फ्लेमवरती 40 मिनिटं इथे शिजवून झालेले आहेत आणि या ताटाचं वाफेचं जे पाणी आहे त्यावरती पडून इथे पाणी थांबलेलं आहे। तुम्हाला वाटेल की पाणी जास्त झालेलं आहे, तर अजिबात नाही। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशी बाजरी शिजलेली आहे। याचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता। आता हे थोडंसं पातळ वाटत आहे, पण हे खूप गरम आहे म्हणून आपल्याला अगदी हलकं पातळ वाटत आहे, खूप जास्त नाही। तर ही बाजरी दुप्पट अशी फुगलेली आहे। बाजरीचे जे कण आहेत ते छान असे फुगून आलेले आहेत। तर अशा पद्धतीने हे पीठ शिजलेलं लक्षात येतं आणि हे जी पाकडण्याची आपण प्रोसेस केलेली आहे, सुपाने जे पाकडून यावरती जी साल वेगळी केलेली आहे त्यामुळे हे पीठ अगदी पांढरं शुभ्र छान दिसत आहे। आता यावरती झाकण ठेवून आपण रात्रभर आपण हे असंच ठेवून देऊया, त्यामुळे ही बाजरीची जी कणी आहे ती छान फुगली जाते आणि हे थोडंसं कोमटसुद्धा होतं। आता हे रात्री आपलं शिजवून झालेलं आहे। आता सकाळी दुसऱ्या दिवशी तुम्ही ते बघू शकता हे खूप असं घट्ट झालेलं आहे। तुम्हाला जर यापासून सांडगे बनवायचे नसतील, चकली बनवायची असेल तर ही सगळी प्रोसेस तुम्हाला पहाटे उठून बनवायची आहे, त्यामुळे चकली घालत असताना ती तुम्हाला जास्त जड जाणार नाही। कारण सांडगेसाठी अशा पद्धतीचं हे घट्टसर पीठ लागतं आणि त्यामुळे ते सांडगे अगदी छान असे पडतात। त्यामुळे चकली बनवत असाल तर ही प्रोसेस सगळी तुम्हाला पहाटे लवकर उठून करायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पीठ पूर्ण थंड झाल्यानंतर खूप असं घट्ट झालेलं आहे आणि याचा टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघू शकता। तर या ठिकाणी सांडगे घालत असताना एक मोठी ताट घ्यायची आहे आणि त्या ताटामध्ये अशा प्रकारे पीठ बाजूला थोडं काढून घ्यायचं आहे। सांडगे घालण्यासाठी इथे आम्ही प्लास्टिकसुद्धा अंथरलेलं आहे। आता अशा पद्धतीने मी पीठ थोडंसं बाजूला काढून घेतलेलं आहे। हात थोडासा ओलसर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचा एक हातात बसेल इतका गोळा बाजूला करून घ्यायचा आहे आणि ओल्या हाताने थोडंसं हे मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, की ज्यामुळे ते सांडगे अगदी व्यवस्थित पाडता येतात। या ठिकाणी जर पीठ तुमचं व्यवस्थित शिजलं नसेल तर सांडगे तर तुम्ही घालू शकता, पण वाळल्यानंतर त्याचा पूर्ण चुरा होतो, ते एकसारखे बांधले जात नाहीत। हातात बसेल इतपत एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लहान मोठे तुम्हाला आवडतील तसे त्या आकारामध्ये तुम्ही हे सांडगे पाडून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता हे बघितल्यानंतर कोणीही म्हणणार नाही की हे बाजरीपासून बनवलेले आहे। त्याचा रंग तुम्ही बघू शकता। हे छान आपण सुरुवातीची जी प्रोसेस आहे अगदी पारंपरिक पद्धतीने ती प्रोसेस फॉलो केल्यामुळे या ठिकाणी सांडगेसुद्धा खूप छान असे पांढरे झालेले आहेत। तुम्ही जर त्या ठिकाणी ते व्यवस्थित पाखडून काढलेले नाही, त्यावरची जी साल आहे ती वेगळी केलेली नाही, तर हे खूप जास्त प्रमाणात काळपट होतात। काही जण या ठिकाणी ही बाजरी न धुता फक्त ती जाडभर दळून आणतात किंवा मिक्सरला फिरवतात आणि ती थोडीशी ओलवून या पद्धतीने करतात, पण ती अशी खूप कडक अशी खारवडी होते।
पण ही पद्धत जर वापरली तर यापासून खूप अशी खुसखुशीत अशी खारवडी तयार होते। तर आम्ही या ठिकाणी सर्व पिठाचे खारवडी घालून घेत आहोत। तुम्ही इथे बघू शकता आम्ही इथे सर्व खारवडी घालून झालेल्या आहेत। अगदी एकसारख्या आकाराच्या आम्ही ते खारवडी बनवलेल्या आहेत। शिजवण्यापासून ते वाळवण्यापर्यंत आपल्याला खूप लक्ष द्यायचं आहे। जर हे व्यवस्थित वाळलेलं नसेल तर यामध्ये लगेच जाळी होते आणि ते लवकर खराब होतात। तर या ठिकाणी वाळल्यानंतर आम्ही एका दुसऱ्या सुती कापडावरती हे परत वाळत ठेवलेलं आहे। 3 ते 4 दिवस आम्ही कडक उन्हामध्ये ह्याला छान वाळवून घेतलेला आहे। हे व्यवस्थित वाळल्यानंतर तुम्ही वर्षभर याला व्यवस्थित स्टोअर करू शकता, ते अजिबात खराब होत नाहीत। तर अशा पद्धतीने उन्हामध्ये आपल्याला 4 ते 5 दिवस छान कडक वाळवून घ्यायचं आहे। आता हे वाळल्यानंतर तुम्ही ते बघू शकता। गॅसवरती कढई ठेवली, आपण पापड तळण्यासाठी ज्या पद्धतीने तेल गरम करतो अगदी तसं हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये अशा पद्धतीने हे खारवडी आपल्याला तळून घ्यायची आहे। तळलेली खारवडी सुद्धा अगदी कुरकुरेप्रमाणे क्रिस्पी होते, खुसखुशीत होते आणि ही तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। एक 10 ते 12 सेकंदामध्ये ही छान अशी तळून होते। आता ही छान तळली गेलेली आहे, तुम्ही ते बघू शकता। अगदी छान अशी ही फुगलेली आहे। तळल्यानंतर सुद्धा याचा रंग खूप छान दिसत आहे। ही खारवडी आपण पारंपरिक पद्धतीने बनवल्यामुळे वाळलेल्या खारवडीमध्ये आणि तळलेल्या खारवडीमध्ये जास्त तुम्हाला फरक दिसून येत नाही। उन्हाळी सुट्ट्यामध्ये मुलांना अशा पद्धतीने तुम्ही ही खारवडी तळून सुद्धा देऊ शकता। अगदी कुरकुरेप्रमाणे हे क्रिस्पी आणि कुरकुरीत लागते। तर आजची ही पारंपरिक पद्धत वापरून तुम्हाला ही खारवडी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आता ही खारवडी किती जास्त प्रमाणात क्रिस्पी झालेली आहे ते बघूया।